जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध, सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हा अभंग तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो अभंग आपलं जीवन किती अनमोल आहे आणि या अनमोल जीवनामध्ये उपदेश करणारा हा अभंग तुकोबारायांनी आपल्यासाठी केलेला आहे. खर तर तुकोबारायांचे अभंग जर तरले नसते तर समाजही तरला नसता. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना माहिती होते की उपदेश करण्याची आवश्यकता आहे, मानवाला उपदेश केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी उपदेश केलाय. आता तरी म्हटलंय, कालपर्यंत काय झाले ते सोडून द्या आणि आता तरी या ठिकाणी आपल्या आयुष्याचा नाश करू नका. मानवी जीवन हे फार मौल्यवान आहे, ते वायाला घालू नका. आणि तुकाराम महाराजांनी पुढे जाऊन काय सांगितलेलं आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तुकाराम महाराजांनी आपल्या पायावर दंडवत करावा ही आपली लायकी आहे का? परंतु तुकाराम महाराजांनी बुडती हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या अभंगवाणी प्रमाणे दंडवत घातला आपल्याला. आणि आपल्याला दंडवत घालून काय सांगितलेलं आहे की आपले मन शुद्ध करा, अहंकार सोडा, गर्व द्वेष मत्सर हे सोडून अंतःकरण निर्मळ ठेवा, हाच खरा धर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या खऱ्या हिताची ईश्वराच्या चिंतनानं जर ते केलं तर त्यांना निश्चितपणानं सार्थकी जीवन होणार आहे. त्याच्यासाठी देवाचं चिंतन करायचं असेल तर मन एकाग्र करणं गरजेचं आहे, त्याच्याशी मन एकारूप होणं गरजेचं आहे. असं या अभंगाच्या निमित्तानं सांगत असताना आपलं मन भक्ती स्थिर करा, चंचल मनाला देवभक्तीकडे वळवा, अशा प्रकारची त्या ठिकाणी तळमळ तुकोबारायांनी या अभंगाच्या निमित्तानं व्यक्त करत असताना त्या ठिकाणी देवभक्तीकडे मन वळालं तरच हा खऱ्या अर्थानं जीवनामध्ये त्या ठिकाणी आपला जो काय सार्थकी जीवन आहे किंवा व्यापार जो जीवनाचा आहे तो व्यापार जर सफल व्हायचा असेल तर देवाच्या भक्तीकडे मन वळवलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा व्यापार सफल होणार आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला अभंगाच्या निमित्तानं सांगितलेलं आहे. अभंगाचा भावार्थ आपण थोडक्यात पाहिलेला आहे. अभंगाच्या निरूपणाकडे जात असताना तुकाराम महाराज म्हणतात आता तरी. निरूपण करत असताना त्या ठिकाणी मी माझ्या परीने निरूपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभंगाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश. काय म्हणतात सुरुवात काय, आता तरी. माणूस आता तरी कधी म्हणतो, हा पुढे हात टेकले, एखाद्याच्या पुढे पूर्ण हात टेकले की आता हा ऐकायच्या पलीकडे गेलाय, त्यावेळेस माणूस म्हणतो आता तरी. अरे आता तरी ऐक. हे साधं उदाहरण आहे. म्हणून तुकोबारायांनी त्यावेळेस सांगितले आता तरी पुढे हाची उपदेश. हा उपदेश कोणाला होतो, कोणाला उपदेश करता येतो? जीवसृष्टीमध्ये 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पशु आहे, पक्षी आहे, जलचर प्राणी आहे, वृक्ष आहे आणि मनुष्य आहे. सर्वश्रेष्ठ देह जर कोणता असेल तर सर्वश्रेष्ठ देह हा मानव देह आहे. मग सर्वश्रेष्ठ देह जर मानव देह आहे तर याच्यातून आपल्याला आपलं जीवन सार्थकी करता आलं पाहिजे. पशु पक्षाला सगळे धर्म आहे, त्या ठिकाणी सगळे बाकीचे आडवे दिलेले आहेत. मनुष्य उभा दिलाय, वृक्ष उभा दिलाय, पण झाड उभं दिलंय त्याच्यामध्ये जीव आहे. पण उभं दिलेलं झाड जे आहे ते आचल आहे, ती जागा सोडू शकत नाही.
पण मनुष्याला त्या ठिकाणी चलशक्ती दिलेली आहे. त्याला हात पाय कान नाक डोळे सगळं दिलं देवाने. त्याला आकलन शक्ती दिलेली आहे. त्याला हसायचं ज्ञान दिलेलं आहे. त्याला दुःख झाल्यानंतर रडण्याची भावना दिलेली आहे. हे बाकी कुठल्याही योनीमध्ये नाही. हे फक्त मानव योनीमध्ये आहे. सुखाची कल्पना दुःखाची कल्पना मानवाला सांगितलेली आहे. पशु पक्षाला नाही. त्यातही काही पशु पक्ष्यांनी त्या ठिकाणी जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे. त्यांच्याही जीवनामध्ये त्याही योनी जन्माला आल्यानंतर उद्धार होऊ शकतो. पालखी सोहळ्यात पाहतो आपण. पालखी सोहळ्यात पुढे माऊलींचा आश्रय, तुकाराम महाराजांचा आश्रय, सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा आश्रय, अनेक संतांचे आश्रय. योनीला पशुचा गेलाय, परंतु सगळे वारकरी त्याच्या पाया पडतात. रेडा योनीला पशुचा गेला, पण माऊलीचा स्पर्श झाला आणि रेड्याचं मंदिर झालं. माऊलीचा स्पर्श झाला आणि रेडा वेद बोलू लागला. उद्धार झाला. आणि मग उद्धार करण्याच्या सगळ्यात चांगली योनी जर आम्हाला दिलेली आहे, तर आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार का करू शकत नाही? काय कारण आहे? मग त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलेले की आयुष्य जे मिळालेलं आहे ते आयुष्य सार्थकी लागायचं असेल तर कोणता विचार केला पाहिजे. आणि म्हणून सांगितलंय आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करायचा नसेल तर काय केलं पाहिजे पुढे जाऊन माऊलींनी सांगितलेलं आहे. खरं तर आपल्याला मिळालेला नरदेह आहे त्याची किंमत आपल्याला किती कळाली. तुकाराम महाराज एका अभंगाच्या निमित्तानं सांगताय, नरदेह निधान लागला हाती उत्तमची सार उत्तमची गती देवाचे होईल म्हणती ते होती तरी चित्ती का न धरावे. देव होईल म्हणतो तर देवच होतो. कोण झाला देव? कोणी ठरवलं देव व्हायचं? कोणाचा उद्देश झाला? कसा देव झाला? वाल्यापुढी काय करत होता? मी सांगितलेलं उदाहरण आहे, पुन्हा एकदा सांगतो. काय होता धंदा वाल्यापुढे? रस्त्यात जंगलामध्ये माणसं अडवायची, मारायची. माणसं मारले किती? 7 रांजण भरले होते. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा. खड्याचा आकार काय होता तर राळ्याच्या आकाराचा खडा टाकायचा. 7 रांजण भरले होते. आणि एकदा नारद मुनींची भेट झाली. नारद मुनींना अडवलं. काय अडवलं तुझ्याजवळ? काय हातात लाकडच असायचं मोठं, लाकडानच मारत होता तो. नारद मुनी माझ्याकडे काय तंबोरा आहे, चिपळ्या आहे, याच्या पलीकडे काय नाही, खोडं बोलतच नाही. अरे खरंच काय नाही म्हणजे माझ्याकडे. पण तू हे काय करतो? त्याला सांगितलं आई वडिलांची, मुलांची, बायकोची, यांच्या सगळ्यांसाठी हे मी सगळं करतोय. म्हणजे किती माणसं मारले त्याला हिशोब नाही. मग म्हणे झालेल्या पापामध्ये तुझ्या वाटेकरी कोण आहे घरातलं? मी आता तरी सांगतोय. तर ते सगळे वाटेकरी असणार, कसे असणार नाही? ते जाऊन विचारून ये. वाल्यापुळे म्हणलं तुला काय पळून जायचंय का? ते मला बांधून ठेव. त्यांनी नारद मुनीला बांधून ठेवलं. घरी गेला. त्याला वाटलं दिसताना जरा बरा दिसतोय. विचारतोय आपण बी घरी जाऊन विचारू येऊ. त्याने आईवडिलांना विचारलं की मी सगळ्यांच्या कल्याणासाठी अनेक माणसं मारले, त्याला पाप झाले, तर त्या पापात वाटेकरी तुम्ही आहात का? आईवडिलांनी सांगितलं की आईवडिलांचं त्या ठिकाणी सांभाळ करणं ही पुत्राची जबाबदारी असते आणि तू तुझी जबाबदारी म्हणून आमचा सांभाळ करतोय. तुझ्या पापात आम्हाला वाटेकरी होता येत नाही. मुलांना विचारतो. मुलं म्हणतात आम्ही लहान आहोत, आमचा सांभाळ करणं, आमचं पालन पोषण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडताय. तुमच्या पापामध्ये आम्हाला वाटेकरी होता येणार नाही. त्याला वाटतं बायको लग्न झालं त्यावेळेस हवन झाला, 7 फेऱ्या झाल्या. 7 फेऱ्याच्या वेळी जन्माची साथ द्यायचं ठरलंय. ती नक्की वाटेकरी होईल आपल्याला.
बायकोकडे जातो, बायकोला तसंच सांगतो सगळं. बायको म्हणते की सुखदुःखामध्ये बरोबर राहायची शपथ घेतली, खरं आहे. तुम्ही ज्या आहुती होमामध्ये दिल्या त्या हाताला हात मी लावला त्यावेळेस ईश्वरानं जो आशीर्वाद स्त्रीला दिलेला आहे की तुमच्या पुण्यात अर्धी वाटेकरी आहे, मात्र पापात मला वाटेकरी होता येत नाही. आणि मग वाल्याचे खाडकन डोळे उघडतात. ओम हवन कुठली पूजा विधी केली तर त्या ठिकाणी स्त्रीच्या ईश्वरानं स्त्रीच्या दृष्टीनं त्याला फार मोठं वरदान दिलेलं आहे की नवऱ्याच्या हाताला हात लावला की अर्ध पुण्याचा भाग तिच्याकडे जातो. मात्र पाप नवऱ्याचं झालं तर पापात मात्र स्त्रीला वाटेकरी व्हायची जबाबदारी ईश्वरानं त्याच्यावर ठेवलेली नाही. म्हणून बायकोला सांगितल्यानंतर वाल्या कोळ्याचे डोळे उघडतात आणि वाल्या कोळी त्या ठिकाणी खाडकन जमिनीवर जागा होतो आणि येतो आणि जातो आणि नारद मुनीला पहिलं सोडतो, साष्टांग दंड घालतो आणि सांगतो की तुम्ही माझ्या डोळे उघडले, मला आता उपदेश करा, मला हे सगळं सोडायचंय. पण मी एवढी पाप केलेली आहेत, या पापातून माझं निवारण कसं होणार, या पापातून मी बाहेर कसा पडू शकतो, मला वाटत नाही या पापातून मला बाहेर पडता येत नाही, पडता येईल. नारद मुनी सांगतात की ठीक आहे, झालं ते सोडून दे, मागे झाले पाणीत पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. नारद मुनीने उपदेश केला. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि महर्षी वाल्मिक ऋषी झाला. मला नाही वाटत आपण कुणी दुर्योधन आपण वाल्याच्या 1% सुद्धा कुणी पाप केला असेल असं नाही. 1% सुद्धा नाही झाला असं, किती झाला असं 1% सुद्धा जर वाल्या कोळ्याच्या प्रमाणात आपण पाप केलेलं नसेल आणि वाल्याचा त्या ठिकाणी एवढं मोठं पाप करून त्या ठिकाणी महर्षी वाल्मिक ऋषी झाला असेल आणि महर्षी वाल्मिकानं रामायण लिहिलं, त्या लिहिलेल्या रामायणाच्या तसूभर रामाला सुद्धा बाजूला जाता नाही आलं. एवढा तपस्वी महर्षी जर वाल्मिक ऋषी होऊ शकत असेल तर आता तरी पुढे हाची उपदेश आपण काहीच नाही, आपलं पाप काहीच नाही, आपण आता तरी सोडा. कारण हा देह जो मिळालेला आहे हा नाशिवंत आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा अपार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. आता किती संतांनी सावध करायचं आपल्याला, किती वेळेस करायचं. कायम संत आपल्याला सावध करतायत, मात्र आपण सावध व्हायला तयार नाही. इथे या भागात काय म्हणतायत, नका करू नाश आयुष्याचा. मिळालेले जे आयुष्य आहे त्याचा नाश करू नका. सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचं एक आव्हान काय, या नाशिवंत शरीराचे भूषणे ते महादुःखाचे कारण आहे. आपण जे भूषण करतो ना, मी असा मी तसा, ते महादुःखाचं कारण आहे. मी म्हणजे अहंकार. काय सोडायला सांगितलं तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला, द्वेष सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा. आपण म्हणणार मला काहीच अहंकार नाही, अहंकाराने भल्या भल्याला सोडलं नाही. रावणाच्या सगळे देव ताब्यात होते, नवग्रह पायाशी लोळत घेत होते, शनीच्या डोक्यावर पाय ठेवून रावण बसलेला होता, सगळे देव त्यांनी बंदी खाण्यात टाकलेले होते, तरी त्याला जावंच लागलं. आणि गेला कशामुळं, फक्त अहंकारामुळे गेला. भाऊ विभीषण सांगत होता अहंकार सोडा, अहंकार सोडला नाही गेला. तुका म्हणे अहंकार आला तो वाया गेला, तुका म्हणे अहंकार गेला तो देव झाला. बरोबर ना तुम्हाला दुर्योधन भाऊ, काय अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. अहंकार आला की माणूस वायाला गेलाच. रामायणातलं गोड उदाहरण आहे, एक गोड दृष्टांत रामायणातला अशा प्रकारचा आहे की हनुमंतराय सीते
सांगत बसत नाही. पण सीतेच्या शोधासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा इंद्रीला भेटले त्या राक्षणीपासून जी काही संरक्षण होते, लंकेत कोणाला प्रवेशच करून द्यायचं ना, लंकिनी तिला मारलं. तिला मारणं शक्य नव्हतं आणि तिचा मृत्यू हनुमंतरायाच्या हाताने होता. लंकिनी मारली, अनेक राक्षस मारले. शेवटी हनुमंतराय पकडले गेले. पकडले गेल्यानंतरचा दृष्टांत आपल्या बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. नंतर शेवटी काय शिक्षा द्यायची त्याचे शेपूट पेटवा म्हणले. शेपूट पेटवल्यानंतर हनुमंतरायाने अख्खी लंका जाळून टाकली. आता लहान काम होतं का? रावणाच्या लंकेत जायचं, त्याचे राक्षस मारायचे. सीतेकडून ओळखीची रामाची खून रामाची तिला द्यायची, सीतेकडून रामाची खून ओळखीची घ्यायची आणि त्याच्यानंतर लंका जाळायची, परत यायचं. काय किरकोळ झालं तर आपण एवढे मदमस्त होऊन ओरडायला लागतो. त्यानंतर लंका जाळली होती, सोन्याची लंका ती जाळली होती. येताना हनुमंतरायाला गर्व झाला, अभिमान झाला. त्यांना वाटलं की मी गेलो रावणाच्या लंकेत, प्रवेश केला जिथं प्रवेश करणं शक्य नाही. सीतेला भेटलो, सीतेला रामाची मुद्रा दिली, सीतेकडून रामाला ओळखीसाठीची मुद्रा घेतली भेट झाल्याची. अनेक राक्षस मारले, लंका जाळली. आणि मग हनुमंतरायाच्या डोक्यात आलं की मी केवढा मोठा विजय मिळवला. पण हनुमंतराय जोर जोरात घोषणा देत गर्जना करत निघालेले होते. प्रभूच्या लक्षात आलं की भक्ताला अहंकार झाला. हा अहंकार चांगला नाही. हा भक्ताचा अहंकार मनातून काढला पाहिजे. आणि म्हणून भक्त एका मुनीचं रूप घेतात, देव एका मुनीचं रूप घेतात आणि प्रभू श्रीराम मुनीचं रूप घेऊन रस्त्यामध्ये बसतात. आता हनुमंतरायाला गर्जना करून 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 तहान लागलेली असते. मेरू पर्वतावरून हनुमंतराय जाताना पाहतात पाणी पिलं पाहिजे. पर्वताचा भाग आहे, इथं पाणी दिसत नाही. हनुमंतराय खाली उतरतात पाहतात एक मुनीचं त्या ठिकाणी तपश्चर्या चाललेली आहे. त्या मुनीला विचारतात की मला खूप तहान लागलेली आहे. मी रामाचा सेवक, प्रभू श्रीरामाचा सेवक हनुमंत आहे. सीतेच्या शोधासाठी गेलेलो होतो. मला तहान लागलेली, प्यायला पाणी मिळेल का? साधून बाजूला पिण्याच्या पाण्याचा तलाव होता, त्याच्याकडे बोट केलं, निर्देश केला. हनुमंतराय त्या दिशेनं जात असताना त्यांनी त्या ठिकाणी सीतेची ओळखीची आणलेली मुद्रिका, अंगठी जी आहे ती त्या ठिकाणी ठेवली. स्वतःकडे असणारी सामुग्री समोर ठेवली आणि हनुमंतराय पिण्याचं पाणी पिण्यासाठी गेले. वर एक वानर होतं, त्याने उडी मारली. पटकन उडी मारून ती अंगठी उचलली आणि त्या साधूच्या कमंडलूमध्ये टाकून दिली. हनुमंतराय पाणी पिऊन आले. पाणी पिऊन आल्यानंतर ती मुद्रिका बघायला लागले. तर मुद्रिका नाही म्हणून त्यांनी मुनीला विचारलं. मुनीने इशारा केला कमंडलूमध्ये पहा म्हणून. पाहिलं तर हजारो अंगठ्या सगळ्या सारख्या. हनुमंताला प्रश्न पडला की याच्यातली सीतेकडून आपण आणलेली कोणती? तो विचारायला ना, महर्षी याच्यातली मी आता घेऊन आलेली अंगठी सीतेची कोणती आहे? महर्षी सांगतात अनेक पर्व झाले, रामाच्या सीतेचा हरण होत. एक हनुमंतराय जातो, त्या सीतेची मुद्रिका घेऊन येतो, इथे पाणी प्यायला येतो आणि तो इथं मुद्रिका ठेवतो. ती मुद्रिका कमंडोल मध्ये जाते. आता याच्यातली कोणती तोडा? हनुमंतराय भ्रमित झाले. त्यांना असं वाटलं की मी एकटाच नाही, अनेकांनी हे कार्य केलेलं आहे. आणि मग हनुमंतराय अहंकार तुटतो, व्यतीत होता. प्रभू रामाकडे येतात आणि आल्यानंतर प्रभू रामाला त्या ठिकाणी सांगतात माझ्याकडून अपराध झाला. राम म्हणतात कसला अपराध झाला? आणि मग तो सगळी कथा ज्यावेळेस हनुमंतराय सांगतात त्यावेळेस प्रभू श्रीराम सांगतात हनुमंता तुला अभिमान झाला होता, तुला अहंकार झाला होता, म्हणून तो अहंकार गेला पाहिजे म्हणून मीच तिथे मुनी म्हणून बसलेलो होतो आणि तू आलेली सीतेची मुद्रिका ही माझ्या हातात आहे. म्हणजे देवाला देखील अभिमान झाला. आणि मग अभिमानात उतरवण्यासाठी त्या हनुमंतराय, आपण देवाच्या रूपात हनुमंतरायाकडे पाहतो.
देवानं त्यांचा अहंकार हनुमंतरायाचा उतरवला आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या लक्षात आलं की आपण त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने गेलेलो होतो. पुन्हा हनुमंतरायाला अहंकार झाला नाही. नका करू नाश आयुष्याचा या ठिकाणी सांगितलेले. अहंकार झाला आयुष्याचा नाश होतो. दुसरा आणखी नाश होण्याचं कारण काय? अज्ञान. अज्ञानाने देखील त्या ठिकाणी आपलं आयुष्य बर्बाद होतं, आयुष्य व्हायला जातं. अज्ञान नसलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. एकदा देहाची अमोलता काय, अमूल्यता काय आहे हे आपण लक्षात घेण्यासाठी एक दृष्टांत त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगेल. एकदा एका शेतकरी, पूर्वी होतं ज्वारीची पिकं जास्त असायची, आता आपल्याकडे कॅनलचं पाणी आलं, पिकाचा पॅटर्न बदलला. शेतकऱ्याच्या सुखाच्या बाबतीत अडचणी आहेत, त्याच्या बाबतीत आपण काय मज बोलत आलेलं आहे. तर ते आता सगळं सरकार करेल असं काही नाही. नियोजन आपल्यालाही केलं पाहिजे, पण क्रॉप पॅटर्नचं नियोजन आपण करत नाही. एक 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 पीक म्हणलं की एकच पीक. आता ज्वारीचं काय भाव आहे, कशी मिळते ज्वारी? हा, आपण पेरतो का? आपण ऊसाच्या मागा लागतो, सोपा, कांदा. जाऊ दे, आता त्या विषयाकडे जात नाही. परंतु एक शेतकरी ज्वारीचं पीक, त्या ठिकाणी त्याची जमीन नदीच्या कडेला असते, सुपीक जमीन, जमीन खडा सापडणार नाही अशी जमीन. ज्वारीचं पीक ज्यावेळेस कणसं लागली, दाणे भरले, मग राखण करावं लागायचं. गावापासून शेत नदीच्या कडेला, मोठी शेती, चांगला शेतकरी. मग आता राखणाची वेळ आली. पूर्वीच्या काळामध्ये, आताच्या पुढच्या पिढीला आपल्याला गोफणीचं चित्र काढून दाखवावं लागलं. नाना गोफण कशी होती, आपण ते पाखरं राखायसाठी काय करायचं? वर माळा. माळा, याला माळा म्हणते, त्याला नांगर म्हणते, याला पाबर म्हणते, त्याला आऊत म्हणते. मधल्या काळात MPSC मध्ये अनेक अधिकारी आपले झाले. त्याचं कारण काय होतं? कृषी विभागात शिक्षण ज्यांचं झालंय त्यांनाही MPSC UPSC देता येते. आणि मग शेतीच्या संबंधातले प्रश्न आले की आपल्या शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातली मुलं फटाफट उत्तर द्यायची. डांगे साहेबांना मी विचारलं, डांगे साहेबांची माझी चर्चा झाली. तेवढे शेतीशी संबंधित असणारे आम्ही होतो म्हणून उत्तर त्या ठिकाणी मुलाखतीत आलेले प्रश्न आहेत त्याची उत्तर देणं आम्हाला सोपं गेलं. भविष्य काळामध्ये शेतीच्या संबंधातले प्रश्न आले तर पोरांना किती उत्तर देते हा प्रश्न आहे. जाऊ द्या, त्या भागाकडे जात नाही. परंतु त्या ठिकाणी त्याची शेती खूप चांगली होती. कणसामध्ये दाना भरलेला होता, राखण करण्याची आवश्यकता होती म्हणून त्या ठिकाणी माळा तरी बांधलेला होता. माळ्यावरती त्या ठिकाणी राहत होता. गाव दूर होतं म्हणून तो म्हणला रात्री यायचं, सकाळी लवकर जायचं, पहाटे लवकर येणं होत नाही, पाखरं खाऊन जाते, त्याच्यापेक्षा माळ्यातच झोपतो. 15 दिवस, 3 आठवडे, महिना तो मळ्यातच राहिला. बायको रोज सकाळी उठायची, त्याचं जेवण घेऊन जायची. एक दिवस हा सकाळी फिरताना पाखरं बिखरं पांगले आणि फिरत असताना नदीच्या कडेला फिरताना नदीचा एक कठडा खाली नदीत वाहून गेलेला होता आणि त्याला एक पिवळा धमुक हंडी दिसली. तो हंडा त्याने उचलला. त्याला वाटलं आता आपण इकडे राहतोय, नदीकडून पाणी गाडग्यात नेतोय, याच्यापेक्षा हांड्यात नेतोय. उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये लाल रत्न पाहायला मिळाले. त्याला विचार केला की पाखराला दगडच सापडत नाही, इतके सुंदर त्या ठिकाणी लाल खडे आपल्याला मिळाले. तो घेऊन जातो, तो हंडा माळ्यावरती मोकळा करतो, हे सगळे खडे पाखराला उपयोगी ते म्हणतो आणि त्या ठिकाणी ते हंडा धुवून त्याच्यात पाणी प्यायला आणून ठेवतो आणि रोज पाखरं मारतो. त्याला राहिली. एक दिवशी रोज जशी बायको येत होती तिच्याबरोबर तिचं पोरग येत होतं. त्या पोराला बांधावर खेळता खेळता 2 लाल खडे सापडले. ते चाले मोहक दिसायला लागले म्हणून ते पोरग घरी घेऊन आले. ते घरी घेऊन आल्यानंतर एक दिवस, पूर्वीचा काळ होता, जोपर्यंत खळवत नव्हतं तोपर्यंत खासदार काय नव्हतं. लहानपणी आपण गमती करत खुलवर आता विश्वनाथांना किती पोरांना पुढच्या पिढीला माहिती असं माहित नाही. परंतु पीक झालं की मग पैसे यायचे. चणचण होती घरात आणि तिच्या घरामध्ये मीठ नव्हतं.
ती दुकानात गेली, पैसाही घरात नाही, काय करावं. ती पोरग खेळत होतं गोट्या म्हणून ते लाल त्याच्यातलं एक रत्न तिने उचललं आणि म्हणली दुकानदाराकडे एवढं ठेवून त्याला सांगू की मी तुला उद्या पिठाचा हे काय असेल तेवढे पैसे तुला आणून देते आणि हे माझी गुटी मी परत घेऊन जाते. पूर्वी चालायचं असं तिनं ते लाल खडा दिला. दुकानदाराच्या दुकानात नेमका रत्न पारखी बसलेला होता. ते म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, एवढं ठेवा, मीठ द्या, नंतर पैसे दिल्यावर माझा मला खडा परत द्या. तो रत्न पारखी तो खडा हातात दिलून पाहतो. तो विचारतो, मावशी तुम्ही राहता कुठं? तिने घराचा पत्ता सांगते. तो दुकानदाराला सांगतो तिला पाहिजे थोडं मीठ दे, लागल तो किराणा दे आणि म्हणतो याचं मोल करून घेऊ दे, तुला याचे किती पैसे येतील ते सांगतो. दुसऱ्या दिवशी तो रत्न पारखी त्या रत्नाचे 1,00,000 रुपये तिला नेऊन देतो. तिला खूप आनंद होतो. तिला वाटतं आता कधी जाईल, कधी नवऱ्याला सांगलं. तिच्या मनात आणखी संधी येतो, म्हणते आता नवऱ्याला घाई नाही सांगायचं. नव्या काळात आपण इंग्रजी म्हणत म्हणतो सरप्राईज. सरप्राईज हो नवऱ्याला. ती एक वाडा विकत घेते, चांगल्या वाड्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या पैशातून आणते, नवऱ्याला सांगत नाही. खळ झाल्यानंतर ज्वारीची गाडी भरून नवरा बायको दोघं आनंदात येते आणि ती म्हणजे वाड्या पुढे घ्या. तो नवरा म्हणतो, कोणाच्या वाड्या पुढे घेऊन चाललीस मला? आपलं घर तिकडे राहिले, इकडे पुढे घेऊन चालले. ते म्हणे आपलाच वाडा आहे. काही सांगते का म्हणे आपलाच वाडा आहे, तुम्ही चला. गेल्यानंतर गाडी खाली केली जाते. नवरा विचारतो, हा वाडा घेतला कसा, आपला वाडा झाला कसा? मग ती सांगते की तिथे मुलाला 2 रत्न सापडलेले होते. एकाची किंमत ₹1,00,000 होती. त्याच्यातून हे सगळं विकत घेतलं. त्याला मूर्छेवून पडला तो. बेशुद्ध झाल्यानंतर तिने घाई त्याच्या तोंडावर पाणी बिणी मारलं, साबूत केलं. ती म्हणले, असं का करताय? ते म्हणे, अरे मला हे हंडावरून सापडले होते, मी पाखरं मारण्यासाठी वापरले. रडायला लागला, परत बेशुद्ध झाला. परत तिने सावध केला. तिने सांगितलं, असं करू नका. गेलं ते गेलं, आहे ते भरपूर आहे, प्राप्त आहे, पर्याप्त आहे, जेवढं आहे ते खूप आहे. मिळालेलं जे आहे त्याचा आनंद आपण उपभोगला पाहिजे, असं ती पत्नी पतीला समजून सांगायचा प्रयत्न करते. आणि ती म्हणते, अजून एक रत्न शिल्लक आहे आणि जो हंडा आहे तो सोन्याचा आहे, तो शिल्लक ठेवलेला आहे. अज्ञानामुळे त्या ठिकाणी रत्न गेले. या दृष्टांतातून एक घेतलं पाहिजे. गेले ते श्वास गेले. लाल रत्न होते ते रत्नरूपी श्वास. आपल्याला किती देवाने श्वास दिले आपल्याला माहित नाही. कोण कोणत्या क्षणाला जाणार हे माहित नाही. क्षणभंगूर नाही भरोसा. कोण कुठे कधी वेळ काळ आणि ठिकाण प्रत्येकाचं ठरलेलं आहे. 28 जानेवारी आजही लक्षात नजरेसमोर येते. काय नव्हतं? सत्ता संपत्ती ऐश्वर सगळं होतं अजितदादाकडे. विमानाला निघाले, दुपारची सभा, दुपारचं जेवण कोणाकडे, संध्याकाळचं जेवण कोणाकडे, सकाळच्या मीटिंग कशा, दुपारच्या सभा कोणत्या, संध्याकाळच्या सभा कोणत्या, सगळं नियोजन झालेलं. आणायला माणसं गेलेले, विमान उतरतंय आणि उतरताना विमान दिशा चुकलं, विमानाचा स्फोट झाला, विमान जळालं. त्याचं नव्हतं झालं. अजितदादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. काय नव्हतं? पण वेळ काळ आणि ठिकाण आलं की ते कोणालाही थांबता येत नाही. आणि म्हणून या दृष्टांताच्या निमित्तानं त्या शेतकऱ्याच्या धर्मपत्नीनं सांगितलं, गेले ते श्वास गेले, जे शिल्लक राहिले रत्न जे आहेत, लाल रत्नरूपी श्वास आपल्याला ईश्वरानं प्रत्येकाला दिलेले आहे. गेलेले श्वास जाऊ द्या, पण ही हंडी आहे सोन्याची हंडी, ती आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे. ही सोन्याच्या हंडीच्या माध्यमातून आपण उरलेले श्वास आहे, त्या श्वासाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कोट कल्याण केल्याशिवाय राहू शकत नाही. ते कोट कल्याण करण्यासाठी सार्थकी जीवन कशा पद्धतीने जगता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी. कोरोना येऊन गेला ना, कोरोना कोणाकोणाच्या लक्षात येईल. आठवतंय कोरोनाच्या काळातलं काय आपल्याला? आठवतंय सिंधू काही? आठवतंय ना? काय होता कोरोनाचा काळ?
जवळच जीवाचं माणूस आजारी पडलं, त्याला कोरोना झाला म्हणलं की ती बाजूला आणि आपण बाजूला. लय जीव तुझ्यावर माझा. पण कोरोना झाला, माणसं बाहेर गावून कोणी पुण्याहून आलं की लगेच पोलिसांना फोन करायचे. पुण्याहून एक गाडी आली, ती आमच्या गावात आली. पोलीस लगेच गाडी घेऊन यायची. तुम्ही कुठून आले? आहे का सर, तुम्ही तुमच्याकडे तपासणी केलेली आहे का? त्या गावातला असलं तरी गावात येऊन देत नव्हते. बरोबर आहे नाही? कोरोनाच्या काळामध्ये माणसं जी गेली ना, ती बरीचशी माणसं फक्त घरातलं कोणी जवळ करी नाही म्हणून गेली. बऱ्याच जणांना असं वाटलं आता माझं काय खरं नाही, अरे घरातला माणूस जवळ आहे ना, माझं संपलं. जीवनात सगळ्यात मोठं औषध कोणतं माहितीये का? आता तरी सांगतोय, आता तरी पुढे. सगळ्यात मोठं औषध कोणतं असेल ना, ते प्रेमाचे 4 शब्द हे सगळ्यात मोठं औषध आहे. आणि जगण्यावर सगळ्यात मोठी ऊर्जा जर कोणती असेल तर एक ऊर्जा आहे, मला काहीच झालं नाही, मी बरा होत असतो. ही भावना ज्याच्या मला ते कोरोना ते वाचले सगळे. मी आपल्या गावात मी उदाहरण 1-2 उदाहरण माझ्या समोर येत नजरेसमोर मी अनेक ठिकाणी सांगितले. आपला रामेश्वर वाघस्कर स्कोर 22 होता आणि महेश शिंदे स्कोर 18 होता. महेश 18 होता तरी महेश गेला. रामेश्वर स्कोर 22 होता, मन भक्कम होत, तो बाहेर आला. उदाहरण आहे बघा, तुम्ही विचारा, चौकशी करा. मी लांबचं सांगितलंच नाही, वेगळं सांगायचंच नाही. माझं काम आप्पासाहेब कोरोनाच्या काळात मी एकच करत होतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत मी लोकांशी फोनवर बोलायचं. काय काळजी करू नकोस, तू बरा होणार आहेस, तू घरी येणार आहेस. तिसऱ्या लाटेत बायकोला झाला, तिला ऍडमिट केलं. मी मुंबईत, मला फोन आला, मी गेलो असा हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये गेलो. ते म्हणले ते हे, अरे म्हणलं मी घनश्याम शेला आहे ते नोकर हॉस्पिटलला, आपलं झाकीत मारलं, 5व्या नंतर निघून गेलो. तिच्याजवळ उभा राहिलो तिच्याजवळ, तर ते डॉक्टरने आमचा राहून चालू. डॉक्टर म्हणले तुम्ही इकडे कशाला आले? म्हणलं मी नाही आलो, तिला खांद्यावर घेऊन जावं लागेल. अहो म्हणले तुम्ही वयाचा वगैरे विचार. म्हणलं मी माझ्या वयाचा विचाराचं काहीच कारण नाही, तुम्ही घाबरू नका, मी मास्क लावून आलेलो आहे आणि उद्यापासून PPE किट घालून येणार. पण मी हिच्या जवळ आलो नाही तर हिला खांद्यावरच न्यावं लागेल आणि मी जर आलो तेही लागणार आहे. आप्पासाहेब 14 दिवसातून 3 टाइम आंघोळ, 3 टाइम उभा राहून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत होतो. आणि त्याच कालखंडामध्ये जो कोरोनाने ऍडमिट झालाय त्या प्रत्येकाशी मी बोलत होतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत बोलायचो. रामेश्वरचं उदाहरण, महेशचं उदाहरण तेच सांगितलं. महेशच्या धर्मपत्नीनं मला सांगितलं, आप्पासाहेब केलं, तिनं सांगितलं तुमचा फोन आल्यानंतर त्या अर्धीशी भाकरी जास्त खातात. मी सांगायचो की डबा घेऊन निघाली, त्याच्याजवळ गेली की मला फोन कर, मी त्याच्याशी बोलेन. रामेश्वरशी बोलायचं. रामेश्वरला 22 स्कोर होता, मास्क लावलेला. रामेश्वरला फोन केला, विचारलं काय रामेश्वर? काय नाही, बिस्किट खातोय, मास्क काढून ठेवलेला आहे. अरे म्हणलं ते का काढून ठेवलं तू? ऑक्सिजन लावलेला आहे. काय म्हणला, मी बरा होणार आहे, मला खात्री आहे. मला तुम्ही सांगितलं ना, पहिल्या दिवसापासून ठरवून टाकले. ठेवले चला घरी आला. आणि महेशनं एक दिवशी 3 माणसं त्या वर्गातले गेलेले समोर पाहिले, खचला गेला. कोरोनाचा कालखंड मी सांगत होतो, कोरोनात माणसं घाबरून गेली आणि ती माणसं घाबरून जात असताना घरातली माणसं जवळ येत नाही. कोरोनाचा कालखंड जर आपण सगळ्या नजरेसमोर आणला तर परिस्थिती अशी आहे, लग्न होत नव्हते का त्या काळात? आम्हाला फोन यायचा, अण्णा लग्न जमवलंय, साखरपुडा सोपर्यंत लग्न सगळं आजच उराकतोय. मी म्हणायचं मी येणार नाही, कोरोनाचा काल आहे. ते म्हणायचे तुम्ही येऊ नका, फक्त पोलिसाची गाडी देऊ नका. आठवते ना, बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत माणसाला, विसरतो आपण फार लवकर. लग्न झाली त्या काळामध्ये 50-50, 25-25 माणसात लग्न झाली. मुलं झाले नाही, त्यांना झाले ना, सगळा संसार त्याचा झाला. पण कोरोना गेला आणि आम्ही जणू काय काही चाललं नव्हतं. आता पुन्हा पहिल्यासारखं सगळं सुरू झालंय, कशाची चौकट नाही. आता तरी सांगतोय, आता तरी सावध व्हा. इशारा देण्यासाठी देवानं एकदा कोरोना आणला, आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. जवळची माणसं सुद्धा आपली नाही ते सांगितलं. कोणी कोणाचं सांगितलं? दाखवून दिलं देवाने.
की तू माझं 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 सगळं होतं, तुझं काय नाहीये, कोण नाही तुझ्या जवळ. ज्याला ज्याला कोरोनातून बाहेर पडला त्याला त्याला विचार करा, त्या काळात जवळ कोण येत होतं, कोणी येत नव्हतं. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवता, आपुलाने चित्त शुद्ध करा. हिथं ते करावे देवाचे चिंतन. कशासाठी? देवाचं चिंतन करण्यामध्ये इथे सांगितलं. देवाचं चिंतन करण्यामध्ये तुमचं हित जीवनाची सार्थकता आहे. आणि देवाचं चिंतन करायचं असेल तर त्याला मन एकाग्र केलं पाहिजे. एकाग्र मन असल्याशिवाय देवाचं चिंतन होत नाही. नाही तर काही काही माणसं ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसते. मला अधिकार नाही बोलायचं, जे ज्ञानेश्वरी पुढे घेऊन बसते ते महान आहेत, मी काय त्यांच्यावर टीका करायची म्हणून बोलत नाही. परंतु एकाग्र मन करा सांगितलंय. एकाग्र मन करत असताना जर ग्रंथ तुमच्या समोर असेल तर काही आलं तरी तिकडे न पाहता तुमचं लक्ष ग्रंथाशी एकाग्र असलं पाहिजे. मला इथे पांडुरंग शेतोळे दिवशी म्हणलं, एक मोठा आवाज आला, 3 धावे एकत्र होती. इथे माझं प्रवचन झालं. बाहेर पडताना पांडुरंग शेतोळे आले. त्यांनी सांगितलं, अण्णा ही जी गादी मी तर बसलात ना तुम्ही, म्हणजे ही तुमच्या आजीची पुण्य आहे. म्हणजे काय सांगितलं? आजीची पुण्य आहे. त्यांचं जे नामस्मरण होतं त्याच्यामुळे तुम्हाला इथे यायची संधी मिळाली. आणि माझ्या आयुष्यात एक केलेला संस्कार निश्चितपणाने मी सांगेल. लहानपणी मला ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांनी पाहिलं असेल. बाई मला सांगायची, आंघोळ झाली की देवाला महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी घालून दुर्योधन कोणी अनेक वेळेस पाहिलं नाही. मी आपलं आंघोळ झाली की कळशी भरून यायची, महादेवाच्या मंदिरात पाणी घालायचं, महादेवाची पूजा करायची, दर्शन करायचं. जीवनात एवढे संघर्ष, एवढे चढ उतार, माझ्या इतका मोटरसायकलवर ह्या तालुक्यात कोणी फिरलेला नाही, माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही. अजूनही बसून तुमच्या समोर बोलू शकतो. त्याचं कारण फक्त त्या महादेवाची कृपा आहे, आजीची कृपा आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी तो मंत्र दिला. जीवनामध्ये मी कधी धार्मिकच्या प्रवचनात बसलो तर माझं लक्ष त्या प्रवचनकार काय सांगतो याच्याकडे, कीर्तनात बसलो तर त्याच काय सांगतो याच्याकडे. तेवढ्या पुरतं एका रुपया तुला काय होतं. आता भजनामध्ये अभंग कीर्तनामध्ये प्रमाण दिल्यानंतर बुवा त्या ठिकाणी प्रमाण दिलं, सगळे टाळ्या वाजवतात, टाळ्या वाजून त्याच्याबरोबर जे गुणगुणतायत ते गुणगुणायचं. तिथे एकाग्र तुम्ही जर झाला, सांगायचा उद्देशाचा माझं कौतुक सांगायसाठी नाही सांगत मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातून इथे येऊन बसणार. अनेक संकटाला तोंड देऊन इथे येऊन बसणं एवढं सोपं नाही. रामकृष्ण हरी महाराज इथे येऊन जे बसलो त्याचं कारण तुम्ही एकाग्र होण्याचा, एकाग्र होण्याचा प्रयत्न जो आहे तो देवाचं चिंतन करताना एकाग्र झालं पाहिजे. मनस्थिती जी आहे चंचल मनस्थितीला आवर घातला पाहिजे आणि ती चंचल मनस्थिती एकाग्र करून देवाचं चिंतन केलं पाहिजे. या अभंगाच्या निमित्तानं तुकोबारायाने आपल्याला या ठिकाणी हा संदेश दिलेला आहे. सांगत असताना आता तरी पुढे सांगितलं, मी जसं वाण्याकोळ्याचं उदाहरण आपल्याला सांगून गेलो, प्रत्येकाने हे चिंतन करा. काही माणसं उगाच चिंतन पश्चाताप. इथे काय सांगितलंय अभंगाच्या निमित्तानं तुकोबारायाने सांगत असताना, आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे सांगितले, आता तरी पुढे याच्यासाठी सांगितलेलं आहे की काल झालंय ते विसरून जा. तर घडलं काही माणसं त्याचा पश्चाताप फार करत बसते, एवढा पश्चाताप करत बसते की आता माझ्याकडून असं झालं तसं झालं. काही अहंकाराच्या बाबतीत सुद्धा काय म्हणतात की बाबा अहंकारातून माझ्याकडून असं होऊन गेलं. अहंकाराच्या बाबतीत तर त्या ठिकाणी आहेच तसं. तीळ मात्र तरी होय अभिमान, मेरूप समान भार देवा. मारुतीराचं उदाहरण सांगितलं त्याला हे प्रमाण लागू. तीळ भर जरी अभिमान झाला तरी मेरू पर्वत एवढं वजन त्या ठिकाणी भार देवाला होतो असं देव त्या ठिकाणी म्हणतात किंवा संत तुकोबाराय आपल्याला सांगतात. पण अहंकार सोडा. मी काय, मी कोण आहे, मी असं करीन, मी येऊन करीन, मी तेव्हा करीन. रावणाला नाही जमलो तरी मोठा होता. देव त्याच्या ताब्यात होते, सोन्याची लंका होती, तरी त्याला जमलं नाही. तर आपण कोण, कोणत्या झाडाचा पाला. रावणानं सुद्धा ज्या ठरवल्या होत्या त्या गोष्टी मी करणार. हा काही गोष्टी सार्थकी गोष्टी ज्या सार्थकी विचार आहे ते करणार जरूर म्हणा. त्याचा अहंकार जरूर ठेवा. मी पंढरपूरच्या वारीला जाणार,
जाणं नाही झालं ना तरी जाणार म्हटलं पंढरीच्या वाटेनं तरी पुण्य आहे. पण मी दिंडी निघाली त्याच्यात खेळ करणार, वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. सार्थकी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगले विचार त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला दिलेला जो अनमोल देह आहे देवाने, त्या अनमोल देहाची सार्थकता जी कशात आहे ती पाहिली पाहिजे. फार उदाहरणं आपल्याला सांगता येतील, खूप उदाहरणं अध्यात्मातले सांगता येईल, खूप उदाहरणं स्वतंत्र भारताच्या इतिहासातून सांगता येतील, खूप उदाहरणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले किंवा इतिहासातले आपल्याला सांगता येतील. एक डॉक्टर मेश्राम नावाचे डॉक्टर परवा दुर्योधन व्हायला आले ते मोहम्मद महाराजांचा आश्वाजारी. बघा साक्षात्कार काय असतो देवांचा, संतांचा. संतांचं तर काय अगाध आहे महिमा संतांचा. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या अश्वावरती उपचार करण्यासाठी 6 महिन्यापूर्वी आपले संदीप बोधके कृषी अधिकारी त्यांनी मेश्राम डॉक्टरांना सांगितलं की महाराजांचा अश्व आहे, जरा आजारी आहे, तुम्ही पाहिलाय. ते पाहायला आले, पाहिलं त्यांनी, त्या अश्वावरती उपचार केले. काय साक्षात्कार झाला असेल. राज्याच्या पातळीवरती पशुवैद्यकीय क्षेत्रातला नंबर 1 चा डॉक्टर मेश्राम. आता महिन्याला येते ते, बरं येताना एकटे येत नाही, बायको तेही डॉक्टर आहे, मुलगी तीही डॉक्टर आहे. ते महिन्याला येतात, मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतात, मोहम्मदारांचा आशो पाहतात, त्याच्यावरती उपचार करतात, निघून जातात. 1 पैसा घेत नाही, 1 पैसा घेत नाही. मेश्राम डॉक्टर पुण्यात राहते. आपल्याला वडळीचं राहतं ते मोहम्मद महाराजांचं असं की मोहम्मद महाराजांनी अनेक कीर्तन वडाळीत केलेले. त्यांच्या चरित्रात आहे. वडाळी, सुरुडी, देवळगाव, कोरेगाव, राशीन, तिथपासून थेट त्यांचं तेलंगणापर्यंत उल्लेख, इकडे इंदोर पर्यंत उल्लेख. साध नव्हते का? नव्हते. पण संतांची ताकद, सिद्धीची ताकद त्यांच्याकडे होती. देव त्यांना सहाय्यभूत असायचे, देव त्यांना सगळी मदत करत होते. सांगत अशा प्रकारचं होतं की डॉक्टरला, त्या डॉक्टरांनी प्रश्न दुर्योधन मला त्या दिवशी विचारला. मोहम्मद महाराजांच्या साहित्याविषयी त्यांना थोडीशी माहिती झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला. मला म्हणजे एवढे मोठे संत होऊन गेले, संत उपेक्षित का राहिले? म्हणलं प्रश्न योग्य आहे. पुढं आम्ही ज्यांनी कार्य पुढे न्यायला पाहिजे त्याच्यात आम्ही कमी पडलो. पण वडळीच्या मातीत ताकद आहे. श्रीगोंद्यात जाऊन 5-10 वर्ष पाठपुरावा करून पालखी सोहळा काढायचा म्हणून आग्रह धरणारा मी आग्रह धरला. गावकऱ्यांनी ऐकलं, यात्रा कुंडी सगळी तयार झाली. पहिल्या वर्षी काहींचं मत वेगळी होती, तरी पालखी सोहळा गेला. पहिल्याच वर्षी 2-2.5 हजार लोक सहभागी झाले. ज्यांच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या होत्या, मी विरोध नाही म्हणणार, त्यांच्या भूमिका बदलल्या. आज ते सगळ्या कार्यामध्ये सक्रिय पुढे झाले. मी नाही म्हटलो त्यांना की तुम्ही विरोध केला, अमुक केला. ही वडळीच्या मातीतला आहे. आज आनंद या गोष्टीचा आहे की पंढरपूरला 25 गुंठे जागा संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्याला उतरण्यासाठी आम्ही गेली. उद्या जाणार आहे मी इसार पावती करायला. सांगण्याचा उद्देश असा आहे, संत सगळं कार्य करून घेत असतात, तुम्ही मी आम्ही कुणी नाहीये. संतांनी ठरवल्यानंतर सगळं कार्य ते करून घेत असतात. बाकीचे आपण सगळे निमित्त असतो. अहंकार मला मी केलं असं झालं की अहंकार आला, म्हणून संत सगळं करून घेत असतात. आणि म्हणून देवाचं चिंतन जे आहे ते देवाचं चिंतन या अभंगाच्या निमित्तानं तुकोबारांनी सांगितलेलं आहे की ते करणं महत्वाचं आहे. आमच्या माय मावल्या आहेत, ईश्वरानं दिलेल्या शक्ती आहे. आम्ही हा विचार जीवनामध्ये केला पाहिजे की आमचं जीवन सार्थकी कशा पद्धतीने होईल. स्त्रीला दिलेले जे वरदान आहे देवाने, हाताला हात लावला तर नवऱ्याच्या अर्ध पुण्यात तुमच्या वाट्याला येते. हे वरदान आहे देवाने दिलेलं. सात्विक स्त्रीचं सामर्थ्य किती असू शकतं, पती सेवेचं महात्म्य किती महत्वाचं सांगितलेलं आहे. अर्थात पती तशाच पद्धतीने वागले पाहिजे, नाही तर यांना उपदेश करायचा आणि आपल्याकडचं मात्र अवघड काम. पती सेवेचं महात्म्य एवढं महत्वाचं आहे. कौशिक ऋषी, महान तपस्वी ऋषी, एकदा तपस्या अंगस्नान संध्या करून आले, तपश्चर्यासाठी झाडाखाली बसले. वर एक बगडीन बसलेली होती, बगडीने ना त्या ठिकाणी मल विसर्जन केलं. ते नेमकं ऋषीच्या डोक्यावर पडलं. कौशिक ऋषीने असं वरती बघितलं. वरती बघितल्यावर त्यांच्या दृष्टीनं ती बगडी जळून खाक खाली पडली.
कौशिक ऋषीच्या लक्षात आलं की आपलं सामर्थ्य, आपली तपश्चर्या फार महान झालेली आहे, आपल्यात प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे. नजरेनं बघणी जळून पडली. दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी कौशिक ऋषी शहरामधून फिरत होते आणि फिरताना त्यांनी एका दारामध्ये आवाज दिला, भिक्षा म्हणते माई. आतून आवाज आला, थोडं थांबा. अहंकार झाला कौशिक ऋषीला, थोडं थांबा, माझ्या शक्तिशाली साधून मला थांबा. बोलले काहीच नाही, तिची वाट पाहिली, ती आली तिच्याकडे रागानं पाहायला लागली. रागानं कौशिक ऋषी पाहायला लागल्यानंतर स्त्री हसली आणि ती म्हटली, महाराज असं मोठे डोळे करून माझ्याकडे काय पाहताय? मी काय तुम्हाला कालची पगडीन वाटले का? कौशिक ऋषीच्या पायाखालची जमीन सरकली. कालचा प्रसंग हिला कसा माहित? तिने कौशिक ऋषीने हात जोडले, माई कालचा प्रसंग तुला कसा माहित? तिनं सांगितलं की मी काही करत नाही, काया मन आणि वाचेनं त्या ठिकाणी पतीची सेवा करते. काया मन आणि वाचा यांनी पतीची सेवा करते. त्याच्या सामर्थ्यानं या विश्वात काय चाललंय ते मला कळत. किती पती सेवेचं महत्व आहे. मात्र पती नाही तेवढंच, पतीकडे पाहताना उत्तर भारतात बायकोला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मीने उल्लेखीचा फार वेळा केला जातो. आम्ही घरात एंट्री करतानाच लिजिंग खेळत केला आणि बायकोच्या शब्दानं हसून सत्कार करण्याचे जे तोंडाने शिव्या दिल्या, तर ती कशी लक्ष्मी ठरणार आणि ती तुमची सेवा कशी करणार? खर तर माणसं सुखदुःखाचा शोध घेतात. सुखदुःखाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो. सुख आनंद कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही. शहरात मोठमोठे मॉल झाले, जाऊन मागावर कोणी एक पावशेर सुख पाहिजे, तोळाभर मागा, काही पैसे देतो म्हणून सांगा. सुख आणि आनंद त्या ठिकाणी कुठल्याही मॉल मध्ये दुकानात तुम्हाला विकत मिळणार नाही. सुख आणि आनंद हे तुमच्या हातात आहे, ते निर्माण करणं तुमच्या हातात आहे. पती सेवेचं महात्म्य सांगत असताना काया मन आणि वाचा सांगितलेलं आहे. नाही तर आमच्या ह्यांना तर काही कळतच नाही. झालं कल्याण. या ठिकाणी सुख आणि आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जुन्या कालखंडानं तरी समोर आणा. जुन्या कालखंडातल्या मी काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जुन्या कालखंडानं तरी समोर आणा. होते का साधनं? गावात एक सायकल असली तर ती सायकल भूषण वाटायचं सगळ्यांना. नंतर मोटरसायकलचं भूषण वाटायचं. मी लहानपणी पाहिलेलं आहे. जुनी जी मंडळी गावात एक 2-3 जणांकडे नवीन शर्ट असायचे आपसायचे आणि एखाद्याला कुठं कार्यक्रमात जायचं असतं, याचा शर्ट त्याला, त्याचा शर्ट त्याला, त्याचा शर्ट त्याला, असं चालत होतं. आज किती सुबत्ता आहे. त्या काळामध्ये गावात 2-4 नवीन शर्ट असायचे, त्या 4 शर्ट सगळ्या गावात फिरत होते. साधनं नव्हती, संपत्ती नव्हती, पण आनंद प्रचंड होता, प्रेम प्रचंड होत. आज साधन आले, संपत्ती आली, ऐश्वर्य आले, सगळं आले. आनंदी किती जण सांगा बरं, हातवर करून. खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे. खर तर जीवनातला संघर्षच अशा प्रकारचा आहे, जीवनात अशा प्रकारचं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सगळ्यांच्या जीवनात पर्वत एवढं दुःख आले. रामायण आपण ऐकतो म्हणतो, रामासारखं झालं पाहिजे, सीतेसारखं झालं. रामायण त्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर मी खूप काही सांगू शकेन. माणसं एवढे संकट आहेत आमच्यावर, एवढे संकट आहेत आमच्यावर. माय मावल्यांचं तर ज्यावेळेस केसेस मिटवायला येतात त्यावेळेस माय मावलं तर सांगतात एवढं संकट आहे. मी म्हणून जगते, मी म्हणून चाललंय. तू कोण आहेस? सीता कोण? सीता साक्षात भगवतीचं स्वरूप होते. काय जीवन सीतेचं? जन्माला आईची कुस नाही मिळाली, नांगरटीत सापडली, एका कलशात सापडली, जनक राजाला दत्तक घेतली.
जनक राजाला सापडली, जनक राजाने दत्त घेतली, जनक राजाने सांभाळ केला, ती मोठी झाली. मोठी झाल्यानंतर लग्नाचं वय झाल्यानंतर स्वयंवर असला. स्वयंवर असल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामानं स्वयंवर जिंकला. सगळी कथा सांगत नाही, तिकडचा आठवता नाही. प्रभू श्रीरामानं स्वयंवर जिंकला. वरमाला घेऊन सीता निघाली. परशुराम प्रकट झाला. परशुरामानं सांगितलं शिवधनुष्य कोणी तोडला? शिवधनुष्य त्याच्यासाठी तेच निमित्त होतं. कोणी तोडला म्हणून परशुरामानं सांगितलं ज्याला तोडला असेल त्याला मी संपवणार आहे, त्याचं जीवन उद्ध्वस्त करणार, त्याला संपवून टाकणार आहे. मंगलवाद्य वाजायला पाहिजे होतं. हार हातात असताना कर्कशा झाली. परशुरामानं त्या ठिकाणी लढा केला. लग्न होऊन आयोजित आली. काही प्रकट झाली. वनवासाला जावं लागलं. 14 वर्षाच्या वनवासाला गेली. रावण प्रकट झाला, उचलून नेली. रामानं लंका जिंकली, तिची सुटका झाली. सुटका होऊन येत असताना तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली. अग्नी परीक्षा देऊन आयोजित आली. रामाचा राज्याभिषेक झाला. दोघी प्रकट झाला. त्यांनी संशय घेतला. मुलाला जन्म देण्यासाठी वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात जावं लागलं. अज्ञातवासात राहावं लागलं. मुलाचा जन्म तिला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात दिला. कोण होती? सीता. सीता भगवतीची स्वरूप होती. जनकाची कन्या होती. दशरथ राजाची सून होती. प्रभू श्रीरामाची धर्मपत्नी होती. भगवतीचा अवतार असणाऱ्या सीतेच्या जीवनात एवढे दुःख आहे, तर तुमच्या आमच्या जीवनात काय दुःख आहे? आणि म्हणून दुःख आलं तर सीता नजरेसमोर आणा. तुमचं जीवन कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी रामायणातले अनेक दाखले तुम्हाला देता येतील. परंतु घरामध्ये आनंदाने सुख निर्माण करायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊलींची एकच ओळी सगळ्यांनी जरा कानात प्राण इकडे माझ्याकडे ऐका. तिकडे जायचंच आपल्याला सगळ्यांना. इकडे सगळ्यांनी इकडे बघा. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, आता तरी पुढे हाच उपदेश, एकच उपदेश घेऊन जा. सुख आणि आनंद निर्माण करायचा असेल तर माऊलींची एक ओळी, ज्ञानेश्वर माऊलींची, तैसे साथ आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. गोड बोललात ना, गोड. घरात आनंद निर्माण होईल, सुख येईल, सगळ्या गोष्टी होतील. आणि शेवटचा एक उपदेश आपल्याला सगळ्यांना करून जाणार आहे की मी नेहमी प्रत्येक प्रवचनात करतो. घरामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर तुमच्या हातात आहे. सासून सुनेला लेकीची जागा दिली पाहिजे आणि लेकीने सासूला आईची जागा दिली पाहिजे. या दोन गोष्टी घडल्या. मात्र या दोन्ही गोष्टी दोघींकडून करण्याची गरज आहे. सासूनी म्हणलं पाहिजे माझ्या लेकीला काय करता, माझ्या लेकीपेक्षा माझी सून मला जीव लावते, मला प्रेम देते, ती तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सुनेने म्हटलं माझ्या आईला काय, माझ्या आईपेक्षा माझी सासू मला जास्त जीव लावते. तुम्हाला सांगतो आनंद आणि सुख तुमच्या घरात नांदल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरात गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्या दोघींच्या हातात आहे. आणि एकदा तुम्ही दोघींनी सुरू केलं की घरातलं सगळं वातावरण बदलणार आहे. नाही तर मागचं चुकलीत बसले ना, तिने असं केलं तिने तसं केलं तर सुख मिळणार नाही. आता तरी हाच उपदेश. इथे थांबा. काल झालं ते सोडून द्या. उद्यापासूनचं जीवन चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि आज सगळ्यात मोठा आव्हान जर कोणता असेल तर जगण्याचं आव्हान आहे. आईचे सासूचे गुडघे चांगले, सुनेचे तिच्यापेक्षा जास्त दुखते. खरे कुठे आव्हान आरोग्याचं आहे. जगत असताना आपण काय खातो याचा विचार करा. आपलं ताट, जेवणाचं ताट शुद्ध झालं पाहिजे. आमचं ताट शुद्ध नाही. कोणाचंच. मी इथं बसतोय, माझं सुद्धा नाही. प्रयत्न करतोय. आम्ही श्रीमंत भेटलं की पहिला आग्रह काय कोणाचा, एक मला चला चहा पिऊ. कशात चहा पितो? कसला कप आहे? कसला आहे कप? कागदाचं ना. आपल्याला वाटतं तो कागदाचा आहे. आतून प्लॅस्टिक आहे. कागदात राहतं का? पातळ पदार्थ कागदात राहतो का? नाही राहत. आज प्लॅस्टिक आहे. ते एवढं पातळ प्लॅस्टिक आहे. गरम चहा ओतला की ते प्लॅस्टिकचं केमिकल सगळं चहात उतरतं. आणि रोज आपण एक कप चहा प्यायल्यानंतर कॅन्सर घरी घेऊन येतो. रोज. दूध, जेवढं दूध लागतंय त्याचे 68% दूध फक्त गाय म्हशी देतात.
खायला लागणार दूध डायरेक्ट दूध मिठाई तयार होणार तर ते सगळं केमिकलच आहे. 68% दूध तयार होतंय, 32% दूध हे केमिकलचं तयार होतंय. मी 35 वर्ष झालं दुधाचा चहा पीत नाही. आपस आहे 35 वर्ष. ज्या दिवशी दुधात भेसळ कळाली त्या दिवसापासून दुधाचा चहा प्यायचं बंद केला. आम्हाला तर लय घट्ट दुधाचा लागतो. आता बासुंदी चहाच्या जाहिराती दिले धवलवा असतो. आता काय बासुंदी चहा आहे, कशाला जगत होते पेल्यावर. हा विचार करण्याची गरज आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आणि तेल खातोय. म्हातारे बसलेल्या त्यांना विचारा, पूर्वी तेल बाटलीला असं बोट लावायचं आणि 4 थेंब भाजी टाकायच्या, बरोबर आहे का? आज हा आहेत ना काही म्हातारे, अजून आहेत काही म्हाताऱ्याला विचारलं तर विश्वनाथांना सांगतात, हा आम्ही काचाच्या बाटलीत असायचं तेल पावशेर आणायचो, आता डाबा आहे. ते तेल करडीचं होतं, शेंगदाण्याचं होतं, सोयाबीनचं होतं. त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं तेल होतं. ते आम्ही बोटाला बाटलीला बोट लावून 4 थेंब खात होतो. आज जे तेल आहे शेंगदाणा 150 रुपये किलो आहे. 4 किलो शेंगदाणे 1 किलो तेल तयार व्हायला लागते. 1 किलो तेल तुम्हाला मिळते 150 रुपये. 600 रुपयाच्या शेंगदाण्याचे 1 किलो तेल तयार होत असेल तर 150 रुपयात कसं मिळतं? मग ते शेंगदाण्याचं तेल आहे का? तर शेंगदाण्याचं नाही. ते कसं वापरतोय आम्ही आता? कसं कशाने? हा शिंदूनी सांगितलं पळीनी, म्हणजे विष पळीनी. आणि चांगलं होतं ते बोटाला धार लावून खात होतो आम्ही. आज सगळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. त्याचं कारण आपलं ताटात विष आहे. तेल जेवढं जास्त खातोय. माझं म्हणणं आहे की घाणीचं तेल काढून आणा, पळीच्या ऐवजी चमच्याने वापरा, कमी खा, पण आरोग्य द्या. आज सगळे प्रश्न निर्माण झाले जगण्याचे. जगायचं असेल तर तुमचं ताट विषमुक्त केलं पाहिजे. शेतकरी आहोत, 4 वाफे भाजीचे स्वतःपुरते केले पाहिजे. तुमचं ताट विषमुक्त होईलच होईल, पण 4 पाहुण्यांचं ताट विषमुक्त करा. हा संदेश, हा उद्देश घरी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की व्यसनापासून जरा बाजूला केलं पाहिजे. माणसं म्हणते महागाई झाली, 150 रुपये किलो शेंगदाणा खायचं कसं? तंबाखू वडीत नाही खात नाही समजा. तंबाखूची पुडी केवढ्याला आहे? 10 रुपये आहे का? दुकानदार आहे का? 10 रुपयाला तंबाखूची पुडी. किती ग्रॅमची आहे? वजन किती दिला? 7. मी 10 धरतो. 7 म्हणलं घ्या 10 म्हणून येते, पण 7 ग्रॅम तंबाखू आहे. आता हिशोब करावा लागेल मला परत, आता नाही वेळ. 10 ग्रॅम तंबाखूची पुडी धरू. 10 रुपयाला सिंधू तंबाखूची पुडी आहे. 1 ग्रॅम केवढ्याला पडला? रुपयाला. तंबाखू कशी किलो पडली? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलोची तंबाखू खातो, 150 रुपये किलो शेंगदाणा परवडत नाही. खोबरं कसं किलो आहे? हा 1.5. मग 1000 रुपयाची तंबाखू परवडते, 450 रुपयाचं खोबरं परवडत नाही. 850 रुपये किलोचा बदाम परवडत नाही. बदाम काजू खाऊच नका, शेंगदाणे खा, फुटाणे खा, गुळ खा. अरे लेकरांना शाळेत जाताना तुम्ही 10 रुपये देता, ते लेकरं बाहेर गेल्यावर काय खातात? हे बघा, त्याचे कुरकुरे खातात. कुरकुऱ्याची एक काडी घ्या, पेटून बघा, घरी प्रयोग करून बघा. कुरकुऱ्याची काडी पेटते, याचा अर्थ ती पेटते. त्याच्यात काय आहे? आणि लेकरं आज 10, 5, 4 वर्षाच्या लेकरांना कॅन्सर सापडायला लागलाय. हे खाणं याच्यामुळे त्या ठिकाणी आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करून अशा विषयाचा. माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपलं ताट शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. व्यसन सोडा. तंबाखू तर 1000 रुपये किलो आहे, गुटखा तर 8000 रुपये किलो पडतो. गुटखा खाणारे 8000 रुपये किलोचं खातं तेवढं लक्षात घ्या. त्यांनी तेवढं सोडलं तरी घरात दिवाळी होईल, याचं चिंतन करा. आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी बोलत असताना, प्रवचन रूपी सेवा करत असताना, जगद्गुरु जगदवंदनीय विश्वभूषण तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला होता. आता तरी पुढे हाच उपदेश नका करून अशा विषयाचा सगळ्यांच्या पायामध्ये दंड होतं. आपल्याला चित्त शुद्ध करा. हा अभंग त्याचं निरूपण करत असताना मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न केला. आध्यात्मिक त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आध्यात्मिक मांडत असताना आजच्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे हे देखील मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी केलेला आहे. माझ्या परीने मी अभंगाची सोडवणूक करत असताना जे काय बरोबर सोडवलं असेल ते तुकाराम महाराजांचे 10वे वंश आहेत. माझे गुरु हरिभक्ती परायण माणिकप्पा मोरेंचा आहे. माझे मार्गदर्शक नागेश महाराज बागडेंचा आहे. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आजची प्रवचन रूपी सेवा करत असताना ज्यांच्या
दशक्रियेच्या निमित्तानं प्रवचन रूपी सेवा करतोय ते प्रकाश आबासाहेब चोबे यांना जाऊन 10 दिवस झाले. त्यांना खरं तर आपलं जीवन जगत असताना त्या ठिकाणी महादेवाची सेवा, देवाची सेवा, देवांची पूजा, खरं तर हा चोबे परिवारच एक वेगळ्या प्रकारचा परिवार आहे. त्यानं सगळ्यांशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न या परिवारानं गावात केला. अशा एका परिवारातला प्रकाश या ठिकाणी निघून गेलेला आहे. प्रकाशच्या जाण्यामुळे चोबे परिवाराने सर्व नातेवाईकाला तेवढं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी आणि सामर्थ्य परमेश्वर चोबे परिवाराने सर्व नातेवाईकांना अशा प्रकारची पंढरीश पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि प्रकारच्या जीवात्म्यास ईश्वरानं सद्गती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी त्या निमित्ताने केलेली प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम या ठिकाणी देतो. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका